नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर शहरातील अनेक युवकांनी सामाजिक न्याय, समता आणि संघटनात्मक कार्यात योगदान देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाचा ध्वज हाती घेतला आहे. 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात दानिश शेख, शोएब शेख, सय्यद अरशद, शेख नदीम आणि शेख सोहेल या युवकांनी अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमात नव्याने प्रवेश केलेल्या युवकांचे पक्षात स्वागत करण्यात आले. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही संपन्न झाला. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अजीम खान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या युवकांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचे राष्ट्रीय नेते आदरणीय डॉक्टरजी राजेंद्रजी गवई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नदीम शेख, अरशद सय्यद, शेख सोहेल, शेख दानिश, शेख शोएब या युवकांनी जाहीर असा प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांना मानणारे असंख्य असे कार्यकर्ते होते. पुढील काळामध्ये ज्या युवकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षावरती विश्वास ठेवून प्रवेश केला, त्यांनी आणलेले जे कोणते प्रश्न असो ते पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा शब्द या ठिकाणी मी स्वतः शहराध्यक्ष या नात्याने देतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्रजी गवई साहेब यांच्या विचारधारेवर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये RPI जोमात वाढत आहे. पुढील काळामध्ये ज्या युवकांनी प्रवेश केला त्या युवकांना नगर शहराची जबाबदारी देण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून होणार आहे. प्रवेश केलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मी पुढील त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो. थांबतो. जय भीम. आज या ठिकाणी शेख दानिश, शेख शोएब, अरशद सय्यद, शेख नदीम, शेख सोहेल यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलेला आहे. तरी आमचे नेते राजेंद्र गवई साहेब आणि आमचे अध्यक्ष सुशांत भाऊ म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे प्रवेश करण्यात आलेला आहे. मी या ठिकाणी या कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये स्वागत करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम. मी विजय शिरसाट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शहर जिल्हा अध्यक्ष, ओबीसी आघाडी. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये अल्पसंख्याक आघाडीमध्ये अनेक तरुणांनी प्रवेश केला, त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. या तरुणांनी पद नसून ते एक जबाबदारी दिली आहे, ती योग्यरित्या ते पार पाडतील आणि तिकडच्या नागरिक समस्येला तोंड देतील आणि त्यांच्या सर्व समस्या सोडवतील अशी आम्हाला शाश्वती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.